मोहननगर चिंचवड येथे MNGL पाईपलाईन फुटल्याने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिंपरी चिंचवडमधील मोहननगर परिसरात संतोषी माता मंदिरासमोर MNGL कंपनीच्या गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना अचानक मोठी दुर्घटना घडली. काम सुरू असतानाच पाईपलाईनमध्ये अचानक प्रेशर वाढल्याने ती फुटली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. आणि या घटनेमुळे काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पाईपलाईन फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने नागरिक घराबाहेर धावत आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेनंतर तात्काळ काम बंद करण्यात आलेलं असून संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली. सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि कामातील हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित कंपनी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या मोहननगरमध्ये अंडरग्राऊंड MNGLचं काम चालू असताना त्याची पाहणी करत असताना अथवा त्याचं काम चालू असताना ठेकेदाराकडून हलगर्जीपणा म्हणता येईल अथवा त्या कामाचं अजून सुरुवात म्हणता येईल. परंतु का या लाईनमधून आपल्याला स्फोटकं झालेले दिसतंय, इथं स्फोट झालेलं दिसतंय. या विभागातील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. टाळण्यासाठी अधिक दक्षता काय सांगता येईल दादा, नेमकं काय घडलं होतं? MNGLच्या लाईनचं काम मोहननगरमध्ये सुरू आहे. हे काम सुरू असताना मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकीमुळे काम थांबलेलं होतं. निवडणुकीनंतर हे काम पुन्हा एकदा चालू झालं आणि आज टेस्टिंगचं काम चाललं होतं. टेस्टिंगचं काम चालू असताना त्यामध्ये पाईपलाईनमध्ये कुठला गॅस नव्हता. फक्त प्रेशरने त्या ठिकाणी ब्लास्ट झाला, सौम्य ब्लास्ट झाला. परंतु हे होत असताना ठेकेदाराचे निष्काळजीपणामुळे हा ब्लास्ट झालेला आहे. तरी संबंधित ठेकेदारावरती कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना MNGLकडं मी या ठिकाणी त्यांच्या म्हणणं मांडू इच्छितो की संबंधित ठेकेदाराची आपण कारवाई करावी. कारण की ह्या निष्काळजीपणामुळं या ठिकाणी सुदैवाने कुणाचा बळी गेला नाही किंवा कुणा मोठी इजा झाली नाही. जर इजा झाली असते तर याला जबाबदार कोण असलं असतं? MNGL असलं असतं का ठेकेदार असलं असतं? MNGLनी ठेकेदाराला चांगल्या प्रकारचे निर्देश द्यावे. ज्या काय सुरक्षित काम करताना ज्या सुरक्षितपणाने काम करायचं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करूनच काम हाताळलं पाहिजे असं मी या ठिकाणी बोलू इच्छितो आणि संबंधित ठेकेदाराची कारवाई व्हावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तसेच या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मारुतीदादा भापकर देखील आहेत. यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. मोहननगरमध्ये मागच्या निवडणुकीच्या अगोदरपासून या विभागामध्ये मोहननगर परिसरामध्ये आमचे मित्र गणेश लंगोटे आणि यांच्या पुढाकारामधून या विभागातल्या सगळ्या सोसायटी, अपार्टमेंट आणि मोहननगर परिसरामध्ये या गॅस लाईन टाकण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. त्या गॅस लाईनचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आज या ठिकाणी या गॅस लाईनचा मोठा स्फोट झाला. खरं तर लोखंडे हॉस्पिटलकडनं इकडं जाणारा हा जो काही रस्ता आहे या रस्त्यामध्ये या रस्त्यावरनं अनेक विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात. हा स्फोट अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी झाला आणि तो सौम्य वगैरे नव्हता, तर तो स्फोट अत्यंत मोठा होता. मोठमोठे अर्धा किलो असे दगड या ठिकाणी उडून रस्त्यावर पडलेले आहेत. खरं तर नशिबाने या ठिकाणी विद्यार्थी नव्हते, रस्त्यावरती ज्येष्ठ नागरिक नव्हत्या, महिला नव्हत्या, म्हणून त्यांचे प्राण वाचले. अन्यथा या ठिकाणी एखाद्याचा बळी या ठिकाणी या स्फोटामध्ये गेला असता. एवढी गंभीर या ठिकाणी स्थिती आहे. खरं तर या ठिकाणी आत्ता आमचे मित्र लंगोटे म्हटले की या ठिकाणी संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे. मात्र मला त्याचा आक्षेप आहे, कारण जो MNG या कंपनीचा मालक आहे त्याची जबाबदारी आहे संबंधित ठेकेदारांकडून दर्जेदार, कारण गॅसच्या लाईन ज्यावेळी आपण सोसायटी, अपार्टमेंट आणि प्रत्येक कुटुंबाला देतो त्यावेळी त्यांच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये ही संबंधित कंपनीची जबाबदारी आहे. आणि संबंधित कंपनीने संबंधित ठेकेदारांकडून हे काम कुठेही विघ्न येणार नाही, कोणाचाही जीवितास हानी पोहोचणार नाही अशा प्रकारचं काम करून घेणं ही MNG कंपनीची जबाबदारी आहे. त्यामुळं आपण त्या MNG कंपनीला कुठल्याही प्रकारे पाठीशी घालायचा प्रकार करू नका. खरं तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या कंपनीवर. आणि त्या कंपनीने या ठिकाणी जेवढ्या म्हणून या लाईन टाकलेल्या आहेत त्यांचा जो काही सर्वे त्या ठिकाणी त्या गॅस लाईन टाकल्यात, प्रत्येक कुटुंबाला गॅस लाईन दिलेली आहे.
त्याचा पुनश्च एकदा पूर्ण सर्वे केला पाहिजे. अशा प्रकारचा स्फोट या पुढच्या काळामध्ये कुठल्याही मोहननगर परिसरामध्ये झाला नाही पाहिजे. त्याच्यापासून कुठल्याही लहान मुलाला, विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला, महिलेला, कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताला धोका नाही झाला पाहिजे. आणि यासाठी सर्वस्व ती कंपनी जी कुठली आहे ती कंपनी जबाबदार आहे आणि त्या कंपनीने लेखी स्वरूपात ती जबाबदारी घेतली पाहिजे. तर तुम्ही त्यामध्ये पुढाकार घेतला होता या ठिकाणी तो लावण्याकरता. माझी गणेश लंगोटे यांना विनंती आहे की आपण ज्यावेळी पुढाकार घेता त्यावेळी इथल्या नागरिकांच्या जीविताला कुठलाही धोका निर्माण होऊ नये अशा प्रकारची हमी संबंधित जे कोण कंपनी असतील त्यांच्याकडनं आपण घ्यावी. आणि संबंधित ठेकेदार आणि संबंधित कंपनी जी आहे तिच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि पुढचं काम या आपल्या मोहननगर परिसरामध्ये किंवा संपूर्ण शहरामध्ये कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचं दर्जेदार आणि टिकाऊ अशा प्रकारचं काम त्यांच्याकडनं करून घेणं ही देखील जबाबदारी तुम्ही पुढाकार घेणारे म्हणून आणि आत्ता तुमच्याकडे नगरसेवक म्हणून देखील जबाबदारी आहे. केवळ तुम्हीच नाही तर आपल्या वार्डातले चारही नगरसेवकांची ही जबाबदारी आहे की अशा कंपन्या ज्या आहेत ज्या लोकांच्या जीविताशी खेळ करतात त्यांची पाठराखण न करता त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. मी देखील आपल्याबरोबर राहीन एवढं या ठिकाणी अभिवचन देतो. संबंधित कंपनीवरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा, संबंधित ठेकेदारावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद व्हावा. अन्यथा पुढच्या काळामध्ये या सगळ्याच्या विरोधात आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल आणि मग त्यामध्ये पुढाकार घेणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात देखील आम्ही भूमिका घेऊ अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. आम्ही